होय वहिनी काय करायला हो? अंड्याची भाजी येते का तुम्हाला? मग येते. मी तर कधी नाव तुमच्या हातानं खाल्ली बनवली भाजी आणि बाई काय आईला कळते ती तुला चांगली येते मला. कळची हा. माटलं मला काय येत नसल्याने करता कितीदा खाल्ला माझ्या हाताची भाजी. मित्रांनो आता तुम्ही पण बघा येते का बघू आणि कशी लागते भाजी हे पण मी सांगतो खाऊन बघा कसली भारी हो, लागते. बघू ना आपण आता कशी बनते काय नाही आई येते का चांगली येते चांगली केलती त्या दिवशी. येते का बघा येते या. येते ना मग मी आम्हाला खाऊन बघू दे ना अभिराम मला तर बघा की मग खाऊन. नाही तर टाकता नाही चटणी आणि तेलच हा चटणी तेल. काय तर खाऊन दिले नाव ठेवता करून दाखवा मग या. तुम्हाला मग- येते तर करा की मग. मला येत असती करायला आम्हाला तर बनवली नसती का आम्ही. मला येते हो सगळं नाव ठेवायचे मला नाही. तर भाकरी येतात माझा नात करू नको माझा नात करशील तर तुम्ही नुसतं बोलाय. काय दादाला खऱ्यानं भाकरी येतात तर याच्याने समजा सांभाळलेला आहे माणूस मी हा बाप्पाला आई ऊस थोडा आई गावात होती तेव्हा कळलं का तुला सोला पटपट अंडे असे बोलायले हा लय भूक लागली का. हा मग घरात काय काम माणसाचं केलं का तुला दगड उचलू उचलू भूक लागली किती घराची आम्ही बी उचललीत की मग दगडा. तुम्हाला आम्ही उचलू दिले नाही तर थोडं ना थोडं तर केलंच की. तेवढ्यानं काय होते तुम्हाला? पटपट करून टाका भाजी मला आता काय करायला लाव? अंडे. धुवायला लाव का? हम्म. आता बघू कशी होती काय नाही हा हो चला झालं. काय काय केलंय आणखीन अंड्याला का तसे ठुल्यात सोलून निसते? फोडी ती केलं कांदा चिरला टमाटर चिरलं लसूण कुटला. दाखवा बरं अंडे कसे चिरले ती हे असं कसे चांगले चिरले तर आता भाजी करायची. बघा मी कसं करते भाजी. हो तुम्हाला वाटतंय मला येतच नाही भाजी. फक्त चांगली लागावी बस एवढंच. चांगली लागते या. हम्म हम्म. अंडे तर चांगले दिसायले चिरले नंबर निघलेत अंडे बी सोय. नंबर खायचं. हा किती टाकता तिला आता बघून ये. तेल टाकायले किती 3-4. नुसतं तिला टाकू नका मध्ये. नुसतं तेल नाही चांगलं लागावं लागते. हा हा. नुसतं तेलात अंडे तळताव काय? तेलात नुसतं तळायचं आणि पुन्हा टाकायचं पाणी. आणि करायची पातळ झर भाजी. पातळ नाही करायची घट्ट. एक नंबर लागली पाहिजे बघा भाजी. एक नंबरच लागते. तापलं का नाही तेल? तर लसूण टाकायचं. लसूण झालं की कांदा टाकायचा. हा बघा तुम्हाला शिकवायले. तुम्ही म्हणजे नसला का मग बनवायचं तुम्ही. तुम्ही गावाला गेला की दादा आम्ही बनवून खातो पुन्हा हाताने. तुम्ही चालायचं ह्यांना. हो कांदा जरा किती वेळ तळायचं कांदा? लाल होतं. आणि अंडे कधी टाकायचे तर पुन्हा पुन्हा तरी कांदा ती तळल्यावर बरं. टाका तांबाटे बी आता. मग तळू द्या. हे पांढरं शिपट आहे. आता जरा तळलाय. हा. टमाटर टाकते हा. हा मसाला पोळी टाकते हा. कोणचे आहे मसाला? सुहाना. सुहाना मसाला पुढे आहे का?
वाचतं चांगला आहे भारी बनी दोघांची भाजी. तिखट खायचं का जरा हे नका लय तिखट नका. आ? एकच चमचा टाका. ते काय आई म्हणाली एक चमचा टाका, एकच चमचा टाका, नाही तर बनिताना तिखट जा भाजी. तुम्हाला तिखट जास्त आवडते दाजी. इकडे बघा. होय बाबा मुंबई वाशायला की इकडे दादा प्यालाय वासनामध्ये आहे का. होरे का म्हणलं आता मला जरा भूक लागली. नंबर एक येते काही किंवा पोळीला आपण नाव ठेवायला आपण हा चांगलं बनित वाटायला वहिनी. वाटायला मित्रांनो असं वाचता नंबर एक इकडे बघा एकदा नीट. नाही चांगलं आहे वाजता ना. वास चांगला आहे लय. वासावर काय का द्या मला खाया 5 अंडी म्हणजे जमली. काय दादा सुद्धा बाहेरून आलाय लगेच. वहिनी अंडे बनवायची. किती वेळ लागते आता मॅडम. झालं. नुसतं तेलाचं तळता काय आता. भाजी अगं, ते फुटलं. मित्रांनो मी तुम्हाला बघतो आणि थोडं खाल्ल्याशिवाय मी सांगत नाही. कशी क्वालिटी आणि क्वांटिटी कशी काय बनली साक्षी काय. हो. हा क्वालिटी आणि क्वांटिटी पण भारी वाटायला लागले. पोरगी सगळा स्वयंपाक बनवती. नंबर एक बनवली भाजी ती. आता आपल्याला हॉटेल खोला लागतंय का एखादं. होय वहिनी. खोलू की? हा खोलू की? खोलायचं का हॉटेल. हा. मग क्वालिटी सांग मग. क्वालिटी सांगा एकदा. नाही सांग. क्वालिटी आणि क्वांटिटी कशी आहे कुठून आला आणि कसं आला ते सांगायला. सांगा वहिनी. ओ माझं त्याला दुखायले बॉस दगडी टाकू. वहिनी ना आहे तिथं ठेवली की? पलटा पटपटा ते आले करपते नाही तर. पाणी टाकते. पाणी का हा मग काढे. काय चार मोकळे आणि पुन्हा थोडं बिल आणि बेसन पीठ काढून टाकून. थोडं रस्सा करायचा ना हा मोकळे थोडी फ्राय काढा आणि मग पुन्हा रसा बनवा. तळू द्या जरा. नाही का मीठ टाकलंच का. थांबायसारखं नाही राहिलं आता. थांबायसारखं राहिलेलं नाही. लय दगड उचलून लय भूक लागली. तळू द्या जरा. ए बाई चांगलं तळू द्या किंवा काय करायला लागला होती आता. त्यात पाण्यात फ्राय काढली तुम्हाला थोडी. फ्राय काढली का. आहाहा. चांगली दिसायली का दादा फ्राय. मित्रांनी फ्राय दाखवा कशी बघा झाली कशी झाली. आणि कमेंट करून सांगा साक्षीला जमली की नाही फ्राय बनवायला. दाखवा का त्याच्यावर आणि एकदा कमेंट करून नक्की सांगा कशी काय वाटायली फ्राय. आणि तुम्हाला पण या जेवायला सगळेजण. आता मला पण लय भूक लागली. आमच्या मंगूला पण आणखी काय ती पातळ भाजी बनवायला का. बनवा मग पटपटा. ज्याला पातळ खायचं त्यांना पातळ खायचं. तुला आवडते पातळ. दुख पाण्यात. थोडं बेसन पीठ टाकायचं. हा तुम्हाला सगळ्याच भाजी येतात मग. टाकू का बेसन पीठ? नका बेसन पीठ. नाही, चांगलं होतं ना गठर भाजी जरा. टाका टाका थोडं. टाका करा प्लेटीत कालवून आणि त्यांना. उगाच थोडं. क्वांटिटी बिघडून टाकशील जास्त दाखवून ते काढून थोडं. काय लागतं तुला. बेसन पिठाला तर बस चव झालं ना? आहे. बस, बस. पाणी बघू थोडं. चालू आहे तेवढं. नाही तर करताना पिटलंच. हे पिठलं. हा किती थोडं घेतले. बघा भाजी पण कशी एक नंबर तयारी सगळं ओके म्हणजे सगळे. टाका ना पाणी. आता क्वालिटी येऊ क्वांटिटी लागू नाही लागू पण आता बस बस. जेवावं लागतंय. मित्रांनो एक नंबर झालेली आहे भाजी. मी गॅरंटी देऊन सांगतो की अशी एकदम नंबर एक झाली. नाव ठेवायचं काय नाही. आणि वहिनी तर हसायला चांगली भाजी झाली म्हणले कोणी हसायला. नाव ठेवल्यास पण हे नाव होईल त्याच्यामुळं नंबर एक झाली. तवा अशी भाजी सुद्धा अशी झाली नंबर एक. हा दे बघा. थांबून जरा कळूची भाजी. हा काय काय लागली बघा कशी झाली खाऊन. खाऊन बघू. हम्म. बघतोय आता खाऊन कशी लागली काय नाही.
आता कशी झाली की बघायला लागेल ना आधी काय बघ केव्हा कशी झाली. हा 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 सांगायचं आहे का नाही? आज बघायला लागेल जरा हातात काय कळण झालंय एकच नंबर. तुम्ही पण या मित्रांनो जेवायला सगळेजण. आता 1 नंबर झाली भाजी. आता जेवण करतो आम्ही सगळे. तुम्ही पण करा जेवण आणि आई तर या जेवायला. बाय बाय म्हणताय बाय बाय.